नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. एक नाही तर दोन बघणार आहोत. मस्त एक स्वीट आहे पराठा, एक स्पायसी आहे. सारण मी ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे त्यासाठी, आणि त्यानंतर कणिकही मळून घेतलेली आहे. आता एक कणकेचा एक गोळा घेतलेला आहे, छान गोल करून घ्यायचा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याला थोडंसं म्हणजे वाटी तयार करून घ्यायची, कारण का आपण स्टफिंगवालाच पराठा बनवतो आहे आतमध्ये स्टफ करून. त्यानंतर अशा पद्धतीने वाटी थोडीशी करून घेतली आपण छोटी, की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ठेचा, मिरचीचा ठेचा. हिरव्या मिरचीचा जो ठेचा असतो ना तो आहे. हा आहे ठेचा पराठा. इतका टेस्टी लागतो सांगू. आता हा ठेचा मी जो बनवला आहे ना, मुलांनाही खाऊ शकतात, पण थोड्यामुळे आपण थोडंसं स्पायसी कमी करायचा, आणि आपल्यासाठी पाहिजे तर थोडंसं आपण स्पाइस लेवल थोडंसं मिरची टाकून वगैरे वाढवू शकतो. आणि जर जास्त स्पायसी झाला तर थोडंसं लिंबाचा रस वगैरे पिळलात ना, तरी थोडंसं स्पायसीनेस कमी होतो. त्याच्यामुळे मुलंही खाऊ शकतात. मी आता हे पोपटी मिरच्या ज्या असतात ना त्याच्यापासून बनवलेला होता, त्याच्यामुळे मीडियम स्पाइस आहे. त्याच्यामुळे लहान मुलंही खाऊ शकतात, किंवा आपल्यासाठी जर अशा पद्धतीने बनवायचं असेल तर नक्कीच बनवू शकता आपण. खरंच इतका भारी लागतो ना, मला माहीतच नव्हतं. आपण अशीही चपातीबरोबर ठेचा वगैरे खातो, भाकरीबरोबर ठेचा खातो, पण ठेचा पराठा जो लागला ना, त्याची टेस्ट खरंच नेक्स्ट लेवल होती. तुम्ही नक्की ट्राय करा. आता छान स्टफ केल्याच्यानंतर त्याला लाटून घेतलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहेत, मी पराठे थोडेसे जाडसरच लाटते, मला तसेच आवडतात. आणि मस्त असं ठेचाही भरपूर असा स्टफ केलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर साईडला तवा गरम केलेला होता. तवा गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यावर आपण पराठा टाकलेला आहे, आणि छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा आहे. आणि जो भाजताना ठेचाचा जो फ्लेवर सुटवता, वास सुगंध जो सुटवतो ना, आहा हा, इतका सुंदर होता ना. खरंच खूप भन्नाट लागतो चवीला. जसं आता मी आत्ताच रिसेंटली एक ठेचा पनीर बनवला होता, तोही जसं लागतो ना त्याच पद्धतीने इतका भारी लागतो ना, ठेचा पनीरसारखीच खूप भारी खरंच. आणि आता बघा इथे अशाच पद्धतीने दोन्ही साईडला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर तुम्हाला आवडेल ते लावू शकता. आणि नेक्स्ट लेवल लागतो हा ठेचा पराठा. दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा आहे, आणि ह्याला आता आपण काढून घ्यायचं आहे. छान भाजला गेला की बघा इथे मस्त असं तयार झालेलं आहे आपल्या इथे ठेचा पराठा. त्यानंतर दुसरा बनवतो आहे स्वीट पराठा. त्याच्यामध्ये आता काय केलेलं आहे, सेम आपण एक गोळा घ्यायचा आहे कणकेचा, त्याच्यानंतर याची वाटी तयार करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा पण स्वीट पराठा का बनते माहिती आहे, कोणत्याही गुळाचा साखरेचा पराठा नाही आहे. हा आहे ड्रायफ्रूट्सचा पराठा, पण त्याच्यामध्ये स्वीटनेससाठी मी वापरलेला आहे मस्त असं काय असेल बरं, खजूरचा वापर केलेला आहे. ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच मिक्सरमध्ये आपण खजूरही थोडेसे हे करायचं, आणि त्याच्यानंतर तूप वगैरे टाकून छान असं पराठ्याचं हे सारण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. ह्याचे आपण लाडूही बनवू शकतो. अजूनही लाडू बनवा, चिक्की बनवा, तुम्हाला जे आवडेल ते ह्याचं बनवू शकता. त्याच्यानंतर मी त्याच स्टफिंगपासून म्हटलं आज स्पायसी तर बनवतोच आहे एक पराठा, त्याच्यामुळे एक स्वीट पराठाही झालाच पाहिजे. त्यामुळे म्हटलं हा स्वीट आणि पौष्टिक असा पराठा आहे, मुलांना नक्कीच देऊ शकता. ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत सगळेच, त्याच्यामुळे खूप छान लागतो, टेस्टी लागतो हाही पराठा. स्वीटनेस वापरलेला आहे, पण तुम्हाला वाटेल सारण खूप सुकं आहे. सुकं यासाठी आहे, जास्तही वापर केलेला नाही आहे त्याच्यामध्ये, की खूपच स्वीट ओव्हर वाटेल. जसे लाडू बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आतमध्ये स्वीट्सचं प्रमाण जास्त लागतं, तसं पद्धतीने नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं मस्त असं त्याचं फ्लेवर येण्यासाठी, प्लस ड्रायफ्रूट्सचाही फ्लेवर पाहिजे ना, नुसतं खजुराचा फ्लेवर आला तर चालणार नाही ना. त्यासाठी तूप वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं छान रोस्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मस्त असं इथे पराठा तयार होतो. छान सारण भरून घ्यायचं आहे, त्याची नंतर लाटून घ्यायचं आहे जाडसर असा पराठा. त्यानंतर इथे आपण तवा गरम करायचा आहे. तव्यावर आपण छान असं पराठाला दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचं आहे मस्त असं. इथून वरतून तुम्ही तूप लावलात तरी चालेल, मी इथे तेलच लावते आहे या पराठ्यालाही. पण आपल्या आवडीनुसार तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता कशाही बरोबर. हे पराठी स्वीटवालाही पराठा प्लस स्पायसीवालाही पराठा, कशाही पराठ्याबरोबर म्हणजे तेल, तूप, बटर बरोबर कशाही बरोबर आपल्याला टेस्टीच लागणार आहेत, नक्की आहे.
आणि खरंच गॅरंटीड आहे, तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. मुलं जर ड्रायफ्रूट्स वगैरे खात नसेल, मुलांचं खरंच म्हणजे उंची वाढत नसेल, हेल्थ होत नसेल, तर अशा पद्धतीने जर मुलांना करून दिलात ना तर कळणारही नाही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत असे. कारण का आपण पावडर फॉर्ममध्ये घेतलेलं आहे, ते कुठेही जाडसर त्यांना चावायला लागतील असे नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना कळणारही नाही आणि मुलांच्या पोटातही ड्रायफ्रूट्स जातील. अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा वगैरे बनवून दिलात तर. आणि मस्त असं बघा छान दोन्ही साईडने शेकून घेतलेला आहे पराठा. आणि ह्यालाही आता आपण काढून घेऊया. आणि हा फायनल लुक आहे बघा, मस्त असा ड्रायफ्रूट्स पराठ्याचा. छान असं याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते खोलून बघा. ड्रायफ्रूट्स आतमध्ये कोपऱ्यापर्यंत, बाहेरच्या जी लेअर असते ना आपला साईडचा कोपरा त्याच्यापर्यंत आतमध्ये स्टफिंग भरलेली आहे. म्हणजे भरपूर असं स्टफिंग भरलेली आहे. प्लस आता हा आहे पराठा स्पायसीवाला ठेचा पराठा. त्याच्यामध्येही एंडिंगपर्यंतच आपली मस्त असं सारण छान असं भरपूर असं भरलेलं आहे दोन्ही स्वीट अँड स्पायसी पराठ्यामध्ये. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.